जय शिवलाल. हाय. आता माझी आंघोळ झालेली आहे. सर्व कामं बाकी आहेत माझे. तुम्हाला दाखवते. हा असा अवतार झालेला आहे पूर्ण किचनचा, घराचा. कलरिंग चालू आहे त्यामुळे पूर्ण किचन खाली केलेली आहे. आणि गॅस चाटर बघताय तुम्ही पसारा, तो रात्रीचा पसारा आहे. रात्रीला मी काहीच केलेलं नाही आहे. रात्री मी काहीच केलं नाही. झोप येत होती, झोपून गेली. कारण की मी आता सकाळी लवकर उठते, त्यामुळे लगेच झोप येते मला. आणि आंघोळ झाली. आता चहा करते माझ्यासाठी फर्स्ट क्लासपैकी. चहा बनवूया आपण. घरात ना खूप पसारा होऊ लागला आहे. हे जे बसली आहे मी सोफावर, बेडशीट टाकून दिलेली आहे, कारण की धूळ वगैरे बसली नाही पाहिजे म्हणून. तरी ती बसायची असते, ती बसतेच तेवढी. आणि बस पसारा पसारा, काही काम सुचत नाही आहेत, काहीच नाही आहे. थोडंफार करते स्वयंपाक आणि माझं आवरून घेते पटकन ती यायच्या अगोदर. आता या भिंतीला बघताय तुम्ही, आणि मागची जी भिंत दिसत आहे ना, त्याला वॉलपुट्टी झालेली आहे. आता कलर आलेला आहे. कलर आम्ही साधा फेंट कलरच घेतलेला आहे, जास्त असा डार्क कलर नाही. फक्त एकाच भिंतीला थोडा डार्क कलर येईल, बाकीच्या भिंतीला सर्व फेंट कलरच येणार आहे. कारण की तो कलर ना असा डोळ्याला शांत वाटते आपल्याला, त्यामुळे तो कलर चूज केला. आता या भिंतीला जी समोरची जी भिंत आहे, तिथं टी व्ही येईल त्या टी व्ही कॉर्नरला. तर त्या कलर कोणता लावायचा तो प्रश्न पडतो आहे. आता बघते कोणता कलर चांगला दिसेल तिथे, आणि मग तो कलर चूज करू. अजून पूर्ण घर व्हायला आणखीन किती वेळ लागते काय माहिती, किती वेळ लागते तर बघू. आता हळूहळू होत आहे. 2 रूमा झाल्यात. ती पण बेडरूम झाली आणि इकडची रूम झाली. पण पसारा खूप सारा आहे त्या रूममध्ये, कारण की इकडचा पसारा पूर्ण तिकडं घेऊन गेलेले होता मी. असं झालं आहे. तर बघू आता असं वाटतं लवकर लवकर झाली पाहिजे घरातली कामं, म्हणजे निवांत आपल्याला आपलं काम करता येते, बाकीचे कामं. नाही तर मग ते लोक आले पेंट करणारे, की मग त्यांच्यातच वेळ चालला जातो, म्हणजे काहीच होत नाही, नुसतं बसून राहायचं असते. तर बघू आता कधी काम होते पूर्णतः. आणि मी लाईट नाही लावला, कारण की या घरामध्ये लाईट बंद ठेवला आहे मी. थोडा अंधारात पण कधी कधी असं छान वाटते चहा घ्यायला. तर मी हा चहा फिनिश केला आणि अंधारातच छानपैकी अशी बसलेली आहे आणि तुमच्यासोबत गप्पा मारत आहे. आता वाजले असतील सकाळचे, किती वाजले असतील 7, कारण की घड्याळ आता त्या रूममध्ये आहे, म्हणजे तिकडं ठेवलेली आहे. तर 7 वाजले असतील, 7 वाजलेले आहेत बघ. आता मी 5:30लाच उठली सकाळी. माझं जे रुटीन आहे ना, ते रुटीन सारखंच नसते. कमी जास्त, कधी लवकर उठते, कधी उशिरा उठते. जेव्हा झोप माझी जागते त्यावेळेस मी उठते. आणि तुम्हाला मागे सांगत होती वर्कआउटचं कसं आहे माझं, थोडंफार कधी करते, कधी नाही करत. म्हणजे काही एवढं काही लक्ष देत नाही मी वर्कआउटवर. पण असं वाटलं होतं त्यावेळेस की तुमच्यासोबत शेअर करू म्हणून, पण ते काही पॉसिबल झालेलं नाही शेअर करणं. आणि हे आता काम चालू आहे, तर त्यामुळे ते डेली रुटीनचं तर बिलकुल हेच होत नाही. म्हणजे डेली रुटीन आपण जे म्हणतो ना, ते करूच नाही शकत. कारण की इथं कधी 5 वाजता 6 वाजता वेळ डेली रुटीन चालत नाही. ते त्यांच्यानुसार कलरवाले जे लोक येतात त्यांच्यानुसार, किंवा आपल्याला कधी आळस, कधी कंटाळा वगैरे आला की त्यामुळे ते राहून जातं. डेली रुटीन तर काही होत नाही. आणि मी ना केस कट केलेत, हे तुम्हाला दाखवते. हे इथं अंधारात बरोबर दिसत नाही आहेत, मी दाखवते तुम्हाला. लाईट लावते. हे कट केलेले आहेत केस. आणि तुम्हाला केसांबद्दल एक माहिती सांगायची होती मला. हे पहा, तर एक गोष्ट सांगायची होती की काय झालं, ऑनलाईन मी एक हेअर मास्क मागवला होता. ते केरेटिन नावाचं होतं. केरेटिन नावाचं तर मग ते हेअर वॉश हे इथं खाली पूर्ण अप्लाय केलेलं होतं मी केसांना. तर ते केस पूर्ण असे चिकटले होते, आणि पूर्ण चिकट झाल्यामुळे ते म्हणजे एकदम ड्राय कसे होतात तसे ड्राय झाले होते माझे केस, आणि पूर्ण खराब झालेत. तर मग हात पण लावत होती तर एकदम ड्रायनेस वाटत होता केसांमध्ये. वरती काही लावलेलं नव्हतं, अप्लाय केलं नाही, फक्त खालीच लावलेलं होतं. तर पूर्ण केस चिकट झाल्यामुळे मी ना परवाच्या दिवशी सलूनमध्ये गेले, पार्लरमध्ये, आणि पार्लरमध्ये जाऊन हे केस हेअर वॉश करून आली, हेअर स्पा करून आली. तर हेअर स्पा केले ना, त्यांना ना थोडे असे सॉफ्ट पडलेले आहेत, नरम झालेत माझे केस, आणि त्यांनी व्यवस्थित ते खालून कट पण करून दिलेत त्यांनी. तर केस
त्यामुळे मी ते प्लीज ऑनलाईन हे जे आहे ना, आपण जे घेतो ना कोणता पण प्रोडक्ट, तर त्यावेळेस थोडंसं लक्षपूर्वकच घेत जा. कारण की ऑनलाईनचं काही खरं नसते. कारण की माझे हे केस पूर्ण एकदम ड्राय ड्राय झाले होते. मला हातात पण घ्यावं वाटत नव्हते, एवढे ड्राय झालेले होते माझे केस. तर प्लीज तुम्ही म्हणजे घेताना, अप्लाय करताना कोणती पण म्हणजे जो डब्बा आहे तो पूर्ण डिटेलमध्ये वाचत जा, किंवा एखाद्या स्टोर जो आपला असतो दुकान वगैरे, तर त्या दुकानामध्ये ओळखीच्या याच्यानुसारच ते कोणती ट्रीटमेंट करत जा. ते ऑनलाईन घेऊन मी खूप खूप पस्तावलेली आहे. ते काय एकदम आपण शॉर्टकट रास्ता वापरायचा प्रयत्न करतो, पण तो घातक ठरतो. आणि माझं तसंच काहीतरी झालं, पूर्ण फ्लॉप झाला. तुम्हाला दाखवते ते क्रीम. आता क्रीम तिकडच्या रूममध्ये असेल, मी शॉर्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यावर. हे त्याच्यावर हे पहे केस खूप घाण झाले ते. आणि हा विरा आहे ना, दिसला असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, तो उठला माझ्या आवाजामुळेच सकाळी सकाळी. आणि ते एवढ्या लवकर ते उठत नाही. आज संडे आहे, संडे असल्यामुळे लवकर उठला हा आला. तो भोंगळा झोपलेला होता, त्यावेळेस चिड्डी घालायला गेला होता तो. रात्री त्याचा झोपून गेला. आणि त्याला थोडा खोकला पण आहे, कारण की त्याला खोकला येतो. हे वातावरणामुळे थंडी पण वाढत आहे, आणि हे सिमेंटच्यामुळे पण थोडंसं खोकलत आहे तो. तब्येत तशी चांगली आहे त्याची, तब्येतीला काही झालेली नाही आहे, फक्त थोडंसं खोकलणं चालू आहे. आज काही नाही, फक्त त्यांच्यासोबत गप्पा मारणं होतं. आता 2-3 म्हणजे मला वाटतं किती दिवस झाले असतील, 2-3 3-4 दिवस झाले असतील मी ब्लॉग टाकलेलाच नाही एक. त्यामुळे म्हटलं तुझ्यासोबत थोडं बोलावं, त्यामुळे मी ब्लॉग सुरू केला. आणि हा आजच एडिट करून देते, आज संडे आहे तर होऊन जाईल आज एडिट. दुपारपर्यंत करते मी एडिटिंग. कसं वाटतं तुम्हाला केस कसे वाटतात त्यात म्हणजे? मी तुम्हाला मागं कमेंट सांगितलं होतं की मला केस कट करायचे होते, आणि केस कट करू की नाही करू हे विचार कमेंट्समध्ये सांगा म्हणून म्हटलं होतं. पण केस कसे दिसत आहेत हे आता हे कमेंट्समध्ये सांगा. माझे केस ना थोडे कर्ली टाईप, थोडे, जास्त नाही आहे असे, म्हणजे थोडेसे कर्ली टाईप येतात, एकदम स्ट्रेट नाही आहेत. पण माझे केस छान वाटतात मला. पूर्ण कट केले, आणि माझी खूप हेअरफॉल होत होता केसांचा. तर तो हेअरफॉल आता ती जेव्हापासून मी केले ना केस, आणि पार्लरमधून जाऊन आले, तेव्हापासून मला थोडा हेअरफॉलचा पण कमी वाटत आहे. हेअरफॉल पण कमी वाटत आहे मला केसांमध्ये. एवढे काही गळत नाही आहेत माझे केस, नाही तर आधी खूप केस जात होते माझे. तर मी इथंच व्हिडिओ एंड करते. आता मला स्वयंपाक करावं लागतं, स्वयंपाक करते आता. सब्जी किसकी किसकी बनाव, तर माझा विचार चालू आहे उडदाचं वरण. उडदाचं वरण झकास लागतं असं मला वाटते. कोणाकोणाला आवडते मला माहिती नाही उडदाचं वरण, पण मला आवडते, तर त्याच्यामुळे उडदाचं वरण करते आणि स्वयंपाक करते आता. कारण की 9 वाजायच्या आतमध्ये माझे स्वयंपाक वगैरे भांडे झाली पाहिजे, कारण की किचन पण ते पेंट करत आहेत त्यामुळे. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. तर ओके, बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, चलो फिर बाय.